जय हिंद मित्रांनो, दुसरा चॅप्टर जो आहे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात आहे, नॅशनल इन्कम. आता राष्ट्रीय उत्पन्न काय आहे आणि त्याच्या संदर्भात मग GDP कशाला म्हटलं जातं, GNP कशाला म्हटलं जातं, त्याचबरोबर जे काही फॅक्टर कॉस्ट असेल, त्याच्यानंतर मार्केट प्राइस काय आहे, म्हणजे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे इथून आपण सुरुवात करणार आहे. बघा, नॅशनल इन्कम इथे लिहितो बघा मी, नॅशनल इन्कम. आपण याला मराठीमध्ये म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. बघा, राष्ट्रीय उत्पन्न. आता हे जे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेला पहिल्यांदा कोणाच्या मार्फत हे करण्यात आलं होतं, तर मांडण्यात आलं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला, म्हणजे पहिले जनक जर म्हणायचं असेल राष्ट्रीय उत्पन्नाचे, तर ते कोण होते, तर सायमन कुझनेट त्यांचं नाव होतं. बघा, सायमन कुझनेट यांच्या मार्फत काय करण्यात आली होती, तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना मांडण्यात आली होती. बघा, आणि भारतामध्ये बघाल तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वप्रथम ज्यांनी मोजमापन केलं होतं त्यांचं नाव होतं डॉक्टर VKRV राव होतं. ते आपण पुढे बघणारच आहोत. पण आपण सुरुवात करत आहोत तर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला, म्हणजे जगात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना ज्यांच्या मार्फत मांडण्यात आली होती आणि ज्यांच्या मार्फत राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत जी शोधून काढली होती ते होते सायमन कुझनेट, त्यांचं नाव होतं. बघा, आता भारतामध्ये पहिल्यांदा बघा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये प्रथम नॅशनल इन्कम जे आहे, हे नॅशनल इन्कम 1868 रोजी दादाभाई नौरोजी यांच्या मार्फत काय केलं होतं, तर मोजमापन केलं होतं. बघा, इंडियामध्ये नॅशनल इन्कम म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमापन 1868 रोजी कोणाच्या मार्फत करण्यात आलं होतं, तर दादाभाई नौरोजी यांच्या मार्फत करण्यात आलं होतं. बघा, दादाभाई नौरोजी. ओके, आता दादाभाई नौरोजी यांचं एक पुस्तक आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. कोणतं पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा, हे पण पुस्तक विचारलेले आहे. बघा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये वित्तीय वर्ष जे आहे 1867-68 या सालचं जे वित्तीय वर्ष आहे, या वित्तीय वर्षामध्ये जे देशाचं त्यावेळेचं ब्रिटिशरांच्या कार्यकाळामध्ये देशाचं नॅशनल इन्कम जे आहे, त्याचबरोबर दरडोई उत्पन्न, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं पर कॅपिटा इन्कम जे आहे, पर कॅपिटा इन्कम, हे दादाभाई नौरोजी यांच्या मार्फत मोजण्यात आलं होतं आणि एकदम विस्तृत पद्धतीने त्याची मांडणी करण्यात आली होती. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात कधी केली होती, तर 1868 रोजी या दादाभाई नौरोजी यांचं जे पुस्तक आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर देशाचं त्यावेळचं नॅशनल इन्कम आणि राष्ट्रीय उत्पन्न, त्याचबरोबर दरडोई उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जे आहे, याची एक विस्तृत मांडणी दादाभाई नौरोजी यांच्यामार्फत केलेली होती. बघा, आता नेक्स्ट मुद्दा जो आहे, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाचा जर खर्चाचा निव्वळ खर्च जो आहे याच्या आधारावरती बघितलं, अर्थघटक विचारात घेऊन निव्वळ खर्च जर बघितला, तर तो खर्च काढण्यासाठी नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच NNP याचा वापर केला जातो. बघा, कशाचा वापर केला जातो, NNPचा वापर केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थघटक खर्चावरती जो आहे तो या NNPच्या मार्फत काढला जातो. फक्त हे जस्ट लक्षात ठेवा, आपण पुढे बघणार आहोत, बघितलेलं पण आहे. काही मुद्दे जे आहेत ऑलरेडी मी शिकवलेले आहेत, तुम्हाला माहिती असतील, यूट्यूबवरती शिकवलेले आहेत. जस्ट ते जरी बघितले तरी तुम्हाला ह्या गोष्टी समजून पुढे जातील. बघा, आता दादाभाई नौरोजी यांनी प्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमापन केलं होतं, आपण समजून घेतलं. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमापन करण्यासाठीच बघा 2 मे 1951 रोजी बघा CSOची स्थापना करण्यात आली होती. कशाची? CSOची स्थापना करण्यात आलेली होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय जे आहे याची स्थापना केली. नंतर त्याचं रूपांतर 1955 मध्ये केंद्रीय सांख्यिकी ऑफिस म्हणजे कार्यालयात रूपांतर झालं होतं. सुरुवातीला संस्था होती, 1951 मध्ये ती संस्था होती.
त्याचं रूपांतर ऑर्गनायझेशन होतं, CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन असं होतं. 1955 रोजी ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्या जागी काय करण्यात आलं तर ऑफिस करण्यात आलं बघा, 1955 रोजी. आणि 1970 पासून बघा या CSOच्या मार्फत 1970 पासून CSOच्या मार्फत देशव्यापी आर्थिक मापन करण्यात आलं होतं बघा. म्हणजे आर्थिक उत्पन्नाचं जे मोजमापन जे होतं देशव्यापी जे केलं असेल तर CSOच्या मार्फत केलं होतं. कधी केलं होतं तर 1970 साली करण्यात आलेलं होतं बघा. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं, एक प्रकारे ते प्रत्येक वर्षी मोजलं जातं. नॅशनल इन्कम जे आहे, नॅशनल इन्कम हा काय आहे तर प्रत्येक वर्षी मोजलं जातं. याचा अर्थ साठा करून ते मोजलं जातं का, नाही आहे. त्याच्यामध्ये चेंज होतात. उदाहरणार्थ समजा 1 एप्रिलपासून 1 एप्रिल ते 31 मार्च इथंपर्यंतचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वार्षिकी जो कालावधी आहे ना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा, हा कालावधी आहे बघा. आता हा मोजत असताना साठा म्हणून मोजलं जात नाही आहे, तर याच्यामध्ये जो बदल होत असतो ना त्या बदलाला विचारात घेऊनच नॅशनल इन्कम काउंट केलं जातं बघा. भारतामध्ये जसं मी मगाशी म्हणलं डॉक्टर VKRV राव, हे जे डॉक्टर VKRV राव जे आहे यांच्यामार्फत नॅशनल इन्कम जे आहे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रथम काय करण्यात आलं होतं तर मोजण्यात आलं होतं बघा. मोजण्यात आले कुणाच्या मार्फत, डॉक्टर VKRV राव यांच्या मार्फत मोजण्यात आली होती बघा. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची मापन समिती जी होती, मोजमापन समिती जी होती बघा नॅशनल इन्कमची, याच्यामध्ये ते सदस्य म्हणून पण त्यांनी काय केलेलं आहे तर काम केलेलं आहे. म्हणजे इथंपर्यंतचे आपण पॉईंट्स समजून घेतले, या पॉईंट्सना व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये जी आहेत, नॅशनल इन्कम जो आहे या नॅशनल इन्कमची काही वैशिष्ट्य आपण काय करू तर 1 बाय 1 बघू. तत्पूर्वी याला काय करा तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. हे पॉईंट्स मी जे सांगतोय इव्हन तुम्ही शिकवत असताना पण ते मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित काय करा तुम्ही नोट डाऊन करत जावा बघा. आता नॅशनल इन्कम जे आहे या नॅशनल इन्कममध्ये इथं लिहितो बघा नॅशनल इन्कम, तर यांची काही वैशिष्ट्य आहेत. काय काय वैशिष्ट्य आहेत बघा. याचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं, याच्यामध्ये देशामध्ये बघा ज्या वस्तू असतील किंवा सेवा असतील यांचं पैशाचं मूल्य विचारात घेतलं जातं बघा. म्हणजे पूर्ण देशामध्ये वस्तू आणि ज्या सेवा आहेत यांचे पैशाचे मूल्य जे आहेत, कशाचे मूल्य, पैशांचे मूल्य विचारात घेतले जाते, घेतात. ओके, यांचे पैशाचे मूल्य विचारात घेतले जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीचा जो एक स्टँडर्ड कालावधी जो आहे तो किती आहे तर 1 एप्रिलपासून नॅशनल इन्कम मोजण्याचा कालावधी 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंतचा याचा काय तर कार्यकाळ आहे बघा. दुसरं याचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य काय सांगण्यात आलेलं आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न आपण बघितलं केवळ पैशाच्या साहाय्याने आणि विनिमय होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश असतो. म्हणजे ज्या फायनली तयार झालेला जो प्रोडक्ट आहे, फायनल मॅन्युफॅक्चरिंग झालेला प्रोडक्ट जो आहे, वस्तू आहे, प्रोडक्ट म्हणू त्याला मी गुड्स म्हणेल किंवा ह्याला आपण एखादी वस्तू म्हणू, ठीक आहे, वस्तू. त्याचबरोबर ज्या सेवा आहेत ना या सेवांची वस्तूंची जी फायनल प्राइस जी आहे, फायनल प्राइस जी आहे पैशाच्या मूल्याच्या आधारावरती बघा, तर ही जी फायनल प्राइस जी आहे ही फायनल प्राइस या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतली जाते बघा. नंतर चौथा मुद्दा काय सांगतोय की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे या राष्ट्रीय उत्पन्नासाठी चालू आणि स्थिर किमतीला विचारात घेतली जाते. म्हणजे करंट प्राइस जे आहे, म्हणजे मार्केट प्राइस जे आहे, करंट प्राइस, त्याचबरोबर स्थिर म्हणजे एक कॉन्स्टंट प्राइस जे आहे, कॉन्स्टंट स्थिर प्राइस, या दोन्हींना काय केलं जातं तर विचारात घेतलं जातं बघा नॅशनल इन्कम काउंट करत असताना. आता जर करंट प्राइस कॉन्स्टंट प्राइस घेत असतील तर याच्यासाठी एक आधारभूत वर्ष पण विचारात पाहिजे. आधारभूत वर्ष म्हणजे समजा 1999च्या तुलनेमध्ये आत्ता काय झालेलं आहे तर लोकसंख्या वाढलेली आहे, मग 1999 काय झालं आधारभूत वर्ष झालं. तशाच प्रकारे मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2011-12 या आधारभूत वर्षाचा वापर केला जातो. यालाच म्हटलं जातं आधारभूत किंवा बेस इयर म्हटलं जातं बघा.
मग याच्या तुलनेमध्ये आता काय झाले, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. तर हे काय केलं जाऊ शकतं, तर मांडलं जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली तर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य झाली. याच्या अगोदर आधारभूत वर्ष किती होतं, तर 2004-05 होतं. आता ते आधारभूत वर्ष किती, तर 2011-12 हे आधारभूत वर्ष सांगण्यात आलेलं आहे बघा. आता काही या म्हणजे 2011-12 पासून जर आपण बघितलं तर GDPच्या वाढीचा दर थोडा एक इथं मांडण्यात आलेला आहे. जस्ट मी तुमच्या पुढं मांडतो कारण विचारला जाऊ शकतो म्हणून. 2011-12ला GDP वाढीचा दर जो होता तो किती होता, तर 6.9% होता बघा. GDP ग्रोथ रेट लिहितो बघा इथं. ठीक आहे, 2011-12चा हा होता. नंतर 2012-13चा GDP ग्रोथ रेट किती होता, तर 5.6% होता बघा. नंतर 2013-14चा किती होता, 6.6% होता. त्याच्यानंतर 2014-15चा किती होता, 2014-2015चा GDPचा ग्रोथ रेट किती होता, 7.3% होता. त्याच्यानंतर 2015-16चा किती होता, 15-16च्या GDPच्या वाढीचा दर जो होता तो 8% होता, 8%. त्यानंतर 2016-17 GDP वाढीचा जो दर होता 16-17चा तो किती होता, तर 8.2% होता. नंतर 2017-18 GDP वाढीचा दर जो होता तो किती होता, 17-18चा 7.2% म्हणजे 7.2% होता. 18-19चा किती होता, 18-19चा 6.8%. 2019-20चा GDPचा वाढीचा दर किती होता, 4.2%. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2020-21चा मायनस लक्षात ठेवा किती, 7.3% होता बघा. आणि याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2020-21चा GDP वाढीचा दर किती होता, तर -7.3%. आणि 2019-20चा GDP वाढीचा दर 4.2% होता बघा. म्हणजे हे जे टक्केवारी देण्यात आलेली GDP वाढीचा दर ही काय करण्यात आली, तर GDP वृद्धी दर जो आहे ॲक्च्युली त्या वर्षी जसं मी म्हणलो ना की जो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा GDP वाढीमध्ये काय असते, तर सरळ म्हणजे एक स्थिर विचारात घेतलं जात नाही आहे, तर जे चेंजेस होत असतात ना त्यांना विचारात घेतलं जातं. म्हणजे प्रवाहित राष्ट्रीय उत्पन्न जसं प्रवाहित आहे तसं GDP काय तर प्रवाहित राहतं बघा. 2020-21च्या GDPचा रेट जो होता तो -7.3%. याचं कारण काय होतं, तर कोविड-19मुळे काय करावं लागलं, काय झालं होतं, तर देशाचा GDPचा ग्रोथ रेट जो होता आपल्याच देशाचा नाही आहे तर संपूर्ण जगाच्या GDPच्या वाढीचा दर काय होता, तर कमी झालेला होता बघा. ठीक आहे, हे पण मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीच्या बाबतीमध्ये थोडक्यात आपण माहिती बघू बघा. इथं लिहितो मी राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम किंवा मराठीमध्ये लिहितो राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती. आता राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती जी आहे या समितीची जी स्थापना आहे, या समितीची स्थापना 4 मे 1949 रोजी करण्यात आली होती. पहिला मुद्दा 4 मे 1949 रोजी या समितीची स्थापना करण्यात आली होती. आता या समितीचे जे अध्यक्ष होते, हे अध्यक्ष कोण होते, तर PC महालनोबिस या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीचे कोण होते, अध्यक्ष होते. आणि सदस्यांच्या बाबतीमध्ये सदस्य आपण मगाशी मी जे सांगितले एक सदस्य होतेच, एक म्हणजे डॉक्टर VKR.V. राव होते आणि त्याचबरोबर DR गाडगीळ होते बघा. DR गाडगीळ होते, सदस्यांच्या बॉडीमध्ये होते बघा. आता यांनी जो अहवाल जो आहे 1951 रोजी पहिला अहवाल दिला फर्स्ट, आणि सेकंड अहवाल जो आहे तो 1954 साली दिला होता बघा. सेकंड याचा अहवाल जो होता 1954 मध्ये दिला होता बघा. आणि यांनी जे आधारभूत वर्ष जे होते, पहिला आधारभूत वर्ष जे आहे 1948-49 हे आधारभूत वर्ष इथं मांडण्यात आलं होतं बघा, म्हणजे मांडण्यात आलं होतं. आता याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती झालं होतं बघा. जर आपण 1948-49 हे आधारभूत वर्ष विचारात घेतलं
तर नॅशनल इन्कम टोटल त्यावेळेचा किती होता, तर त्यावेळेचा राष्ट्रीय उत्पन्न 8,650 करोड रुपयाचं होतं. ओके. आणि दरडोई उत्पन्न किती होतं, तर दरडोई उत्पन्न जे होते 246.9 रुपये एवढं काय होतं, तर यांचं दरडोई उत्पन्न होतं बघा. या अहवालाच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे बघा. आता हा जो अहवाल आहे, हा अहवाल मोजण्यासाठी जी पद्धत वापरली होती त्या 2 पद्धती होत्या बघा. पहिली पद्धत जी होती त्या पद्धतीला उत्पादन पद्धत म्हणण्यात आलेली आहे बघा. उत्पादन पद्धतीचा वापर केला. आणि दुसरी जी पद्धत होती त्याचं नाव आहे तर उत्पन्न पद्धतीची आहे, उत्पन्न पद्धती. तर या 2 पद्धतीचा वापर काय करण्यात आला होता, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेलं होतं बघा. या 2 पद्धती पण लक्षात ठेवा बघा. आता राष्ट्रीय उत्पन्न स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे मोजण्यात आलं बघा, जे मी मगाशी सांगितलं दादाभाई नौरोजी यांच्या मार्फत मोजलं होतं. तर या दादाभाई नौरोजी आणि यांच्याबरोबर काही महत्त्वाचे आणखी ज्या व्यक्ती होत्या त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. तर पहिल्यांदा दादाभाई नौरोजी यांनी मोजलं. दादाभाई नौरोजी कधी मोजलं होतं, मगाशी सांगितले ते 1868 रोजी. राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलं होतं, 340 करोड रुपये राष्ट्रीय उत्पन्न असं सांगितलं होतं. आणि दरडोई उत्पन्न किती सांगितलं होतं, तर 20 रुपये पर पर्सन, म्हणजेच पर कॅपिटा इन्कम जो होता तो किती होता, तर वार्षिकी 20 रुपये असा होता असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर डिग्वी यांनी 1800 डिग्वी लिहितो बघा, डिग्वी यांच्यामार्फत 1899 रोजी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 390 करोडचं होतं सांगितलं. आणि पर कॅपिटा इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न जे होते ते किती, 17 रुपये पर पर्सन असं सांगितलं होतं डिग्वी यांच्या मार्फत. नंतर फिंडले सिरास यांच्या मार्फत जे सांगितलं होतं ते किती, सिरास इथं लिहितो बघा शॉर्ट फॉर्ममध्ये सिरास, फिंडले सिरास यांच्या मार्फत कधीच आहे तर हे 1991 रोजी फिंडले सिरास यांच्या मार्फत 1891 रोजी. तर यांच्या मार्फत 1942 राष्ट्रीय उत्पन्न म्हणण्यात आलं होतं. आणि 80 रुपये काय होतं, तर दरडोई उत्पन्न होतं असं म्हणण्यात आलं फिंडले सिरास यांच्या मार्फत. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर VKRV राव यांच्यामार्फत सांगितलं. त्यावेळेला राष्ट्रीय उत्पन्न 1689 करोड रुपयाचं होतं. आणि जे पर कॅपिटा इन्कम जे आहे ते 62 रुपयाचं होतं बघा. किती, 62 रुपये. आता काही आकडेवारी आपल्याला वर खाली इकडे तिकडे पाहायला भेटेल. काही पुस्तकांच्यामध्ये 76 रुपये आहे, काही पुस्तकांच्या म्हणजे 82 रुपये आहे, काही पुस्तकांच्यामध्ये 62 रुपये आहे. तिन्हीही लक्षात ठेवा, तिन्हीही एका ठिकाणी येणार नाही आहेत, बट माहिती असावं म्हणून मुद्दे देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स इथं माहिती बघितलेली आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे याच्यामध्ये मग GDP येत आहे बघा. ओके. आता GDP काय आहे आपण तो समजून घेऊ. तत्पूर्वी हे जे पॉईंट्स आहेत व्हिडिओ पॉज करून काय करा, नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट जाऊ आपण. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे याच्यामध्ये GDP, नक्की GDPची संज्ञा काय आहे किंवा ॲक्च्युली GDP म्हणजे काय, GDP यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि मराठी भाषेमध्ये म्हणतो आपण त्याला स्थूल देशांतर्गत, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. ओके. डोमेस्टिक प्रोडक्ट. आता स्थूल देशांतर्गत जे उत्पन्न आहे याच्या बाबतीमध्ये आपण एक एक मुद्दा समजून घेऊ बघा. ॲक्च्युली याची व्याख्या काय सांगण्यात आलेली आहे बघा. आता जर आपण आपला भारत देश विचारात घेतला तर या भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या ज्या भौगोलिक सीमा विचारात घेतल्या, या भौगोलिक सीमांच्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीत ज्या वस्तू आहेत किंवा सेवा ज्या आहेत, वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन घेतलं जातं. आणि या उत्पादनाची बाजाराच्या किमतीनुसार जे पैशाचं मूल्य आहे ते पैशाचं मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत मूल्यदर किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हटलं जातं बघा. ठीक आहे. वाटल्यास इथं व्याख्या लिहितो बघा. GDP म्हणजे
देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तू ज्या आहेत, एका वर्षात उत्पादित होणाऱ्या अंतिम लिहितो, नुसत्या वस्तू नाही तर अंतिम वस्तू आणि ज्या सेवा आहेत, अंतिम वस्तू आणि सेवा यांचे पैशांचे मूल्य ते पण कशाच्या आधारावरती तर बाजारी किंमत म्हणजेच मार्केट प्राइसच्या आधारावरती जी किंमत असेल त्या वस्तूंची आणि सेवांची त्यालाच GDP म्हटलं जातं किंवा स्थूल देशांतर्गत मूल्य दर म्हटलं जातं बघा. आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, GDP मध्ये ज्या वस्तू असतील त्याचबरोबर ज्या सेवा आहेत ना, वस्तू आणि सेवा ज्या आहेत यांचं जे उत्पन्न होत आहे, या वस्तू आणि सेवांच्या उत्पन्नाला काय केलं जातं तर जी किंमत आहे बघा, मार्केट प्राइस जे आहे, या मार्केट प्राइसनं काय केलं जातं तर गुणाकार केला जातो. आता GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याच्यामध्ये वस्तू आणि सेवा ज्या आहेत ना यांचं बाजारी किंमत जर आपण विचारात घेतली तर प्राइस घेतली आपण विचारात गुणुले क्यू म्हणजेच त्याची अंतिम वस्तू आणि सेवा जे टोटल किती आहेत तर ते क्यूच्या मार्फत दाखवलं जातं. हा काय झाला तर त्याचा फॉर्म्युला आहे बघा. वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये एकूण त्यांची संख्या आणि त्याचबरोबर त्याची किंमत जी आहे प्राइस जी आहे इथं मांडण्यात आलेली आहे बघा. आता जी GDP मध्ये ज्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत यांच्या किमती ज्या आहेत ते बाजारी किमतीनुसार निश्चित केले जातात. मार्केट प्राइस म्हणलेलं आहे, याचा अर्थ बाजारी किमतीनुसार त्यांना निश्चित करण्यात आलेलं असतं बघा. दुसरा मुद्दा जो आहे याच्यामध्ये स्वदेशी नागरिक जो आहे म्हणजेच मी स्वतः मिळवलेला जो इन्कम असेल, त्याचबरोबर विदेशी नागरिकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचा दोघांचा पण समावेश असतो. विदेशातला नागरिक असेल, डोनाल्ड ट्रम्प आले, त्यांनी इथं काम केलं, त्यांनी इथं पैसे मिळवलं, त्याच्यातून वस्तू घेतल्या, सेवा घेतला, या दोघांचा पण समावेश GDP मध्ये केला जातो. म्हणजेच परकीय नागरिकांच्या मार्फत पण काय केला जात असेल तरी तो वस्तू सेवा ज्या आहेत ज्या घेतल्या असतील त्यांचं जे अंतिम पैशाचं मूल्य आहे त्या दोघांचा इथं समावेश केला जातो बघा. आता GDP अंतर्गत अप्रत्यक्ष कराच्या जे काही इनडायरेक्ट टॅक्स जे आहेत, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच GDP मध्ये इनडायरेक्ट टॅक्सचा काय केला जातो तर समावेश केला जातो बघा. आता GDP जो आहे तो मागील वर्षासाठी मोजतात का नाही, म्हणजेच पाठीमागील लिहितो बघा, पाठीमागील वर्षासाठी GDP मोजत नाहीत. पाठीमागच्या वर्षासाठी GDP मोजला जात नाहीये. मग GDP कशासाठी मोजला जातो तर वस्तू आणि ज्या सेवा आहेत, वस्तू आणि सेवांची जी अंतिम किंमत आहे तर ही चालू वर्षासाठी मोजली जाते बघा, चालू वर्षासाठी मोजली जाते. ठीक आहे, वस्तू आणि सेवांची किंमती जी आहे ते चालू वर्षासाठी मोजली जाते बघा. ठीक आहे, आता चालू वर्षासाठी पण मोजतात, पण त्याच्यासाठी काय केलं जातं एक सगळ्यात महत्त्वाचं तर मार्केट प्राइस विचारात घेतले जातात. आता मार्केटमध्ये त्याची किंमत काय आहे त्या आधारावरती त्या वस्तूंची त्याचबरोबर सेवा ज्या आहेत ना त्याची किंमत ठरवली जाते आणि त्या आधारावरतीच त्याला मोजलं जातं. ह्याला GDP म्हटलं जातं. काय म्हणण्यात आलेलं आहे त्याला GDP. आता GDP आपण समजून घेतला. आता GDPच्या मुळेच काय तयार होतं बघा, NDP तयार होतं बघा. याला आपण ग्रॉस म्हणतो ना, ग्रॉस डोमेस्टिक, इथे देण्यात आलं डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणलेलं आहे. NDP म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता नेट शब्द कधी येतो, ज्या वेळेला ग्रॉसमधून डिप्रिशिएशन म्हणजेच जो घसारा आहे तो वजा केला जातो, त्याच्यातून नेट भेटतं.
आता ते कसं मिळतं बघा, म्हटल्यास मी इथे दाखवतो तुम्हाला. हे खोडतो मी इथलं. इथे बघा, जीडीपी ह्या जीडीपीच्या आधारावरती काय केलं जातं तर NDP काढला जातो. आता NDP कसा काढतात, मग NDP हा नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे तो कसा काढला जातो, तर जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे ना त्याच्यापासून डिप्रेशिएशन वजा केला जातो. डिप्रेसिएशन म्हणजे त्याचा जो घसारा आहे तो वजा केला जातो. आता घसारा म्हणजे काय, घसारा एखादी मशीन मी आज घेतल्यानंतर एका वर्षानंतर आहे तशी चालणार आहे का, नाही आहे. त्याच्या ज्या हे असणार आहे त्याचे पार्ट्स असतील ते हळूहळू काम करायचं कमी येणार आहेत, याचा अर्थ डिप्रेशिएशन होणार आहे. म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे हे काय असतं तर GDP मधून ज्या वेळेला तुम्ही घसारा वजा करता त्यावेळेला तुम्हाला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट भेटत असतो. बघा काय भेटतो तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट त्यावेळेला भेटत असतो. आता नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपण इथं समजून घेतला, त्याचबरोबर GDP समजून घेतला. बऱ्यापैकीचे इम्पॉर्टन्स मुद्दे आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आपण समजून घेतली. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा प्रकारचे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात होतं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर दरडोई उत्पन्न म्हणजे काय ते पण आपण काय केलं होतं तर समजून घेतलं होतं. बघा दरडोई उत्पन्न म्हणजे काय, एकूण देशामध्ये जे उत्पन्न आहे, उत्पन्न त्याला भागिले एकूण लोकसंख्या करायची. खूप मोठी व्हॅल्यू येते इथं वरती. त्याला भागिले लोकसंख्या केल्यानंतर जी किंमत येणार आहे त्यालाच पर कॅपिटा इन्कम म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं तर पर कॅपिटा इन्कम म्हणलं जातं. आता हे बघत असताना याच्यामध्ये आपण GDP बघितलं, NDP बघितला. याच्यामध्ये एक सारखा शब्द येत होता बघा, मार्केट प्राइस येत होता बघा. आता मार्केट प्राइस म्हणजे काय ते आपण थोडं समजून घेऊन, आणि मार्केट प्राइस बरोबर बाजारी किंमत आहे बघा, बाजारामधली किंमत आहे, आणि त्याचबरोबर घटक खर्चानुसार जे घटक खर्च जो आहे ते फॅक्टर कॉस्ट जे आहे ते काय आहे ते आपण हे दोन्ही मुद्दे समजून घेणार आहोत. इथं बघा, इथं लिहितो मार्केट प्राइस, इथं आहे ती फॅक्टर कॉस्ट. ह्याला मराठीत म्हणतो आपण बाजारी किंमत, आणि ह्याला म्हटलं जातं घटक किंमत. आता जसं एक उदाहरण घेतलं, एक मोबाईल फोन आहे, ही फॅक्टरी आहे, फॅक्टरीतून आता LGची फॅक्टरी आहे किंवा सॅमसंगची घेऊ आपण, सॅमसंगची फॅक्टरी आहे. सॅमसंगच्या फॅक्टरीतून मोबाईल फोन तयार झालेला आहे आणि हा मोबाईल फोन काय केला तर फॅक्टरीच्या आउटलेटला आलेला आहे. आता आउटलेटला आल्यानंतर या मोबाईलची जी किंमत असते त्या किमतीला फॅक्टर कॉस्ट म्हणतात. कारण या मोबाईलच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा टॅक्स ॲड झालेला असतो का, नाही. म्हणजेच फॅक्टर कॉस्टमध्ये टॅक्सचा समावेश होत नाही बघा. पण या मोबाईलच्या किमतीमध्ये घट करण्यासाठी काय केलं जाऊ शकतो तर अनुदान दिलं जाऊ शकतं. म्हणजेच थोडक्यात फॅक्टर कॉस्टमध्ये सबसिडी ॲड केली जाऊ शकते. सबसिडी जे आहे, अनुदान जे आहे ते ॲड केलं जाऊ शकतं, पण टॅक्स काय केला जातो तर याच्यातून वजा केला जातो. मग फॅक्टर कॉस्ट वजा टॅक्स, बघा फॅक्टर कॉस्ट वजा टॅक्स. आता टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स येतो इथं, इनडायरेक्ट टॅक्स, आणि त्याच्यामध्ये प्लस काय केलं जातं तर सबसिडी केली जाते, सबसिडीज ह्याच्यामध्ये प्लस केली जाते. आता ही फॅक्टर कॉस्ट मग ती GDPसाठी काढली जाऊ शकते. GDP जो आहे या GDPसाठी फॅक्टर कॉस्ट जर काढायची असेल तर अशा पद्धतीने काढली जाते बघा. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले वगैरे कधी विचारले जात नाही आहेत, पण मी यूट्यूबला पण शिकवलेले आहेत, बऱ्यापैकी हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतीलच. आता बाजारी किंमत म्हणजे काय ते पण थोडं आणखी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. बाजारी किंमत काय राहते तर बाजारी किमतीमध्ये वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा आहे याच्या आधारावरती बाजारातली किंमत ठरते. आता जर आपण एखादा ट्रॅक्टर घेतला, तर हा जो ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत वाढली आणि त्याचा पुरवठा ट्रॅक्टरची मागणी वाढली
मागणी ट्रॅक्टरची वाढली आणि पुरवठा जो आहे हा पुरवठा काय झाला, कमी झाला, तर काय होणार आहे, या ट्रॅक्टरची किंमत जी आहे किंमत डेफिनेटली वाढणार आहे, बरोबर. आता ट्रॅक्टरची मागणी पण वाढलेली आहे, पुरवठा पण वाढलेला आहे, मग इथं काय असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे जी काही किंमत जी असणार आहे ती व्हॅल्यू जी आहे किंवा जी प्राईस आहे ट्रॅक्टरची स्थिर असणार आहे. आता ट्रॅक्टरची मागणी कमी आहे, पुरवठा जास्त असेल तर त्यावेळी ट्रॅक्टरची किंमत ऑटोमॅटिक कमी होणार आहे. ठीक आहे. तर हे जे थोडे 3 मुद्दे जे आहेत ना, 3 मुद्द्यांना व्यवस्थित काय करा तुम्ही समजून घ्या आणि याच्या आधारावरतीच बघा मार्केट प्राईस ठरत असते. मार्केट प्राईस ठरते. मार्केट प्राईजमध्ये इनडायरेक्ट टॅक्स जे आहेत हे काय केले जातात, ॲड केले जातात. इनडायरेक्ट टॅक्सेसचा समावेश केला जातो आणि जी सबसिडी जी आहे या सबसिडीज ज्या आहेत त्यांना काय केलं जातं तर मायनस केलं जातं, म्हणजेच वजा केले जातात. ओके. तर अशा प्रकारे मार्केट प्राईस आणि फॅक्टर कॉस्टच्या बाबतीमध्ये इथं सांगण्यात आलेले मुद्दे आहेत. आता एक मुद्दा आणखी एक राहिला बघा सांगायचा की GDP जो आहे हा GDP नॉर्मल GDP आणि रिअल GDP या दोघांच्या मधला फक्त फरक सांगायचा राहिलेला आहे. शेवटचा मुद्दा आहे बघा हा. आता नॉर्मल GDP जो असतो ना, या नॉर्मल GDP मध्ये चलनवाढ विचारात घेतली जात नाही. चलनवाढ जी असती विचारात घेत नाहीत. म्हणजेच साधारण GDP जो असतो या साधारण GDPच्या बाबतीमध्ये चलनवाढ असेल किंवा किंमत वाढ असेल ती विचारात घेतली जात नाहीये. पण रिअल GDP मध्ये चलनवाढ जी आहे, चलनवाढ किंवा भाववाढ विचारात घेतली जाते, घेतली जाते. ठीक आहे. ओके, बरोबर. मग नॉर्मल GDP आणि रिअल GDP मधला काय तर इथं फरक सांगण्यात आलेला आहे बघा. माहिती असून ते नॉर्मल GDP कशाला म्हटलं जातं, त्याचबरोबर रिअल GDP पण कशाला म्हटलं जातं बघा. ठीक आहे. तर इथं जे इम्पॉर्टंट GDPच्या बाबतीमधील इम्पॉर्टंट मुद्दे जे होते, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मी इथं काय केलेले तर कंप्लीट केलेले आहेत. आता राहिलेला भाग जो आहे तो आपण काय करू तर नेक्स्ट लेक्चरला बघू. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.